नमस्कार मित्रहो, लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कला आणि संगीता हे रूममध्ये गुबी कापत असतात. तर तेवढ्यात कला येते आणि संगीताला सांगते की आई तू काय काम करते, हे का जास्त काम तू करत जाऊ नको, तुझी तब्येत बरी नाहीये, तू सध्या आराम कर. तर तेवढ्यात संगीता बोलते की बाळा तू माझी काळजी करू नको, तू 2 दिवस माझ्याकडे पाहुणी आली आहेस, त्यामुळे तू पाहुणीसारखी राहा आणि घरातले सगळी कामं करून तू परेशान होऊ नकोस. 2 दिवसानंतर तुला तुझ्या घरी जायचंच आहे, त्यामुळे तू इथे आराम कर. तर तेवढ्यात कला बोलते की आई मला कामं करायची सवय आहेस, तू आता शांत बस, तू जास्त काळजी करू नको आणि हातातलं काम ठेवून दे, हे मी करते आणि तू आता झोपायला जा. तर तेवढ्यात संगीता मनामध्ये विचार करते की या मुलीला काय झालं, ही घरातल्या तिला आत्तापर्यंत चांदेकरांचा कॉल आला का नाही, आज ती खूप नाराज दिसते. तर कलाचा मोबाईल हा समोर पडलेला असतो. तर संगीता कलाचा मोबाईल उचलते आणि हातात धरते आणि कलाला जाऊन सांगते की बाळा बघ माझ्या हातात काय असेल. तर कला बोलते की मी काय सांगू शकत नाही. तर संगीता बोलते की माझ्या हातात मोबाईल आहे आणि कला तो मोबाईल घेऊन टाकते. संगीता ही झोपायला जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळ होते. तर इकडे राहुल रूममध्ये बसलेला असतो आणि राहुल हा पेपर वाचत असतो. तर नैना हातात पाण्याचा जग भरून रूममध्ये येते आणि पाण्याचा जग ठेवते आणि राहुलचे पाय चोपायला लागते. तर राहुल नैनाला बोलतोय की तू अचानक माझ्या रूममध्ये कशी आली, तू आत्ताच बाहेर निघ, नाही तर मी माझ्या मम्माला बोलवेल. तर नैना बोलते की तू सारखं सारखं मम्माला का बोलवतो, तू माझं ऐक जरा. आणि नैना दरवाजा लावून घेते आणि नैना राहुलला बोलते की तू काळजी करू नको, तुला जे हवं असेल मी तुला सगळं देते, अगदी शरीर सुखापासून तर सगळं देते. आणि नैनाचं हे बोलणं ऐकून राहुलचं मन परिवर्तन होतं आणि नैना रूमचा दरवाजा लावते आणि नैना येऊन राहुलला मिठी मारते आणि राहुलला मिठी मारल्यामुळे राहुलचं मन हे एकदम परिवर्तन होतं आणि तो विचार करत असतो की आत्तापर्यंत मी तर बाहेर जात होतो आणि आता नैना आता मला मिळाली आहे. आणि नैना नंतर विचार करते की आता तर मला रूममध्येच जागा मिळाली, यानंतर मी दाखवते या राहुलला आणि तिच्या आईला मी कशी आहे. तर नैनाच्या मनात असतं की राहुलनं आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले पाहिजे. नैना ही सगळी खुली ऑफर राहुलला देते, त्यामुळे राहुलचं मन हे परिवर्तन झालेलं असतं. तर नैनाचं बोलणं ऐकून राहुल नैनाला रूममध्ये घेतो आणि नैना रूमवरती कब्जा करते. तर इकडे आबा चांदेकर कुटुंबीय सगळे किचनमध्ये नाश्ता करत असतात. तर तेवढ्यात नैना त्यांना पोहे वाढत असतात. तर आबा अद्वैतला बोलतात की अद्वैत तू काल खरेंकडे गेला होता ना. तर अद्वैत बोलतो की हो, खरेंची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो आणि आता त्यांची तब्येत बरी आहे, असं अद्वैत आबाला बोलतो. तर अद्वैतचं बोलणं ऐकून सरोजला दुःख होतं. तर आबा बोलायला लागतात आता ते बरे आहेत ना, आणि आपली कला तर तिकडे आहे, त्यामुळे कला ही खरेंची काळजी घेत असेल, असं आबा बोलत असतात. अद्वैत बोलतो की आबा तुमच्यासाठी कलानं लाडू पाठवले आहेत आणि तो अंजूला बोलावून कलाना दिलेले लाडू आबाला देतो आणि आबा लाडू टेस्ट करतो आणि आबा म्हणतो की किती भारी टेस्ट आहे, मला कलांच्या हातचे लाडू खूप आवडतात, असं तो बोलतो. आणि अंजूला ते सांगतात की अंजू हे सगळे लाडू सगळ्यांना वाट. तर तेवढ्यात अंजू ही सरोजला लाडू द्यायला जाते, पण सरोज काही अंजूने दिलेले लाडू घेत नाही आणि सरोज बोलते की मला खरेंच्या घरांचं काहीच आवडत नाही आणि ती रागावते. तर तेवढ्यात राहुल आणि रोहिणी सुद्धा लाडू घ्यायला नकार देतात. तर नैना विचार करते की या कलाला काय गरज आहे, ही सगळी माजुरडी मंडळी आहे, तू काही जरी केलं तरी तुला हे जवळ घेणार नाही, तुला तर खूप घाण सवय आहे ना या चांदेकरांच्या जवळ जायची, पण तू काळजी करू नको, असं मनातल्या मनात नैना बोलत असते. तर अद्वैत आणि सरोज हे दुकानात जायला तयार होतात. तर इकडे कला आणि संगीता हे रूममध्ये बसलेले असतात. तर संगीता ही चहा पित असते, तर कला ही जुनी पेटी बघत असते, त्या जुनी पेटीमध्ये सामान असतं. तर तेवढ्यात कला बोलते की ही सामान तर आपल्या दुकानाचं आहे ना, त्यावेळेस आपल्याला चांदेकरांनी खूप मदत केली होती, असं ती बोलत असते. तर हे ऐकून संगीताला आनंद होतो. लगेच कलाच्या लक्षात येतं की मागच्या संक्रांतीच्या वेळीस आपल्या दिदीनं हलव्याचे दागिने घातले होते, आता ह्यावेळेस पण संक्रांत आहे, त्यामुळे मी आणि चांदेकर सुद्धा हलव्याचे दागिने घालून फोटो काढणार आहोत. तर तेवढा संगीता बोलते की तुला चांदेकरांसोबत फोटो काढायचे. तर कला बोलते की हो, आता मकर संक्रांत आहे ना, त्यामुळे मला चांदेकरांसोबत हलव्याचे दागिने घालून फोटो काढायचे. तर संगीता बोलते की तुला जर फोटो काढायचे असेल तर आपण आज संध्याकाळीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवू. तर कला बोलते की हो, तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवा, मी लगेच चांदेकरांना कॉल करते. तर संगीता बोलते की तू चांदेकरांना कॉल कर आणि सांग की घरातल्या सगळ्या मंडळींना घेऊन आज संध्याकाळी खरेंच्या घरी या, हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर कला फोन उचलते आणि चांदेकरांना कॉल करते. तर अद्वैत कॉल उचलतो आणि सांगतो की या कलेचं काय करावं, कधी मला परेशान करत असते. तर तेवढ्यात कला ही चांदेकराला बोलायला लागते आणि अद्वैत कलाला म्हणतो की काय काम आहे. तर कला तेवढा सांगते की आज मकर संक्रांत आहे, त्यामुळे आपल्याला हलव्याचे दागिने घालून फोटो काढायचे आहेत. तर कला अद्वैतला सांगते की आज मकर संक्रांत आहे, त्यामुळे आपल्या दोघांचं नवीन लग्न झाले, त्यामुळे आपल्याला हलव्याचे दागिने घालून आता फोटो काढायचे. तर अद्वैत बोलतो की मी तुझ्यासोबत काही फोटो काढणार नाही. तर कला बोलते की खरे मॅडमनी सांगितलंय की तुम्हाला आज यावं लागेल आणि फोटो काढावे लागतील. तर ते खरेंचं नाव घेतल्यामुळे अद्वैत हा खरेंचं मन नाराज करत नाही, त्यामुळे तो यायला हो बोलतो. तर कला अद्वैतला सांगते की तू ये आणि घरातील सगळ्या मंडळींना सोबत घेऊन ये, अशी माझी आई बोलली आहे.
तर असा निरोप तुला दिलाय असं मला सांगितलं होतं. त्यामुळे अद्वैतला हे ऐकावं लागतं आणि अद्वैत सांगतो की मी घरातील सगळ्या मंडळींना घेऊन संध्याकाळी तुमच्या घरी येतो. तर हे ऐकून कलाला आनंद होतो. तर अद्वैत घरी येतो आणि आबाला सांगतात की आबा मला कलांचा कॉल आला होता. त्यांच्या घरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जावं लागेल. तर ऐकून सरोज नाही म्हणते. सरोज सांगते की आपण त्यांच्या घरी जाणार नाही. तर आबा बोलतात की सुहासिनीबाईंना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला नाही सांगायचं नसतं. तुम्हाला खऱ्यांनी बोलवलं आहे ना, तर तुम्ही आता तिथे गेलंच पाहिजे. त्यामुळे आबा सगळ्यांना तिथे जायला सांगतात. तर सगळी चांदेकर मंडळी कलाच्या घरी जायला निघतात. तर कलाच्या घरी ते येतात. तर कलांच्या घरी तयारी झालेली असते आणि एक एक मंडळी घरामध्ये शिरतात. तर कला ही नैनाला बोलते की आपल्याला काम करायचं आहे, पण नैना तिचे माजुरडेपणा काही सोडत नाही आणि ती नैनाच्या कामाला नाही म्हणून देते. तर लगेच संगीता येते आणि संगीता सांगते की अद्वैत तुला आणि कलाला आता हे हलव्याचे दागिने घालावे लागतील. तर अद्वैत हलव्याचे दागिने घालायला नाही सांगतो. त्यामुळे तिथल्या मंडळींना सगळ्यांना झटका बसतो. तर सरोज संगीताला सांगते की अद्वैत जर नाही म्हणत असेल तर तुम्ही घरात त्यांना फोर्स करू नका. तर ऐकून कलाला दुःख होतं आणि आजूबाजूचे मंडळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी खरेच्या घरी आलेले असतात. घराच्या आजूबाजूची मंडळी खरेंच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेली असतात. अद्वैत दागिने घालायला नकार देतो. त्यामुळे आजूबाजूची मंडळी एकदम त्यांच्यावरती चिडतात आणि आजूबाजूची मंडळी सांगतात की अगोदर तर या नैनानं डोहाळे जेवणाचं नाटक केलं होतं आणि एवढा मोठा त्यांनी पराक्रम केला होता आणि आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये जावई बापू चक्क दागिने घालायला नकार देतो अशी आजूबाजूची मंडळी नावं ठेवत असतात. तर हे ऐकून अद्वैतला दुःख होतं आणि अद्वैत बोलतो की त्या नैनाचा आणि आमचा काही संबंध नाही आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.